जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपले सागर भाऊ शेती योजना चॅनलवरती. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेसह श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजनेच्या अंतर्गत निराधार योजनेच्या लाभार्थ्याकरता एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट आहे. मित्रांनो, आता लाभार्थ्यांना अर्जाची स्थिती आपल्या हप्ता वितरणाची ती ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. मित्रांनो, आपला हप्ता आला का, तो किती तारखेला येणार असेल तर त्याच्या संदर्भातील किंवा तो आला नसेल त्याच्या संदर्भातील कारण, किती तारखेला आला नसेल तर त्याच्या संदर्भातील तुम्हाला ऑनलाईन जर नवीन अर्ज केला असेल तर त्या नवीन अर्जाची स्थितीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी SAS maha.it.org या संकेतस्थळावरती आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाची अशी माहिती दाखवली जाते. या योजनेच्या संदर्भातील माहिती दाखवली जाते आणि या पोर्टलवर तुम्हाला दोन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत. एक लाभार्थी स्थिती आणि दुसरा लाभार्थी स्थिती पहा. लाभार्थी स्थितीमध्ये जर तुम्ही नवीन अर्ज केलेला असेल तर तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर किंवा तुमच्या अर्जाची स्थिती तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे. व्हेरिफिकेशन स्टेटसमध्ये रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर आपला मोबाईल नंबर टाका. आपला मोबाईल नंबर माहीत नसेल तर आधार कार्ड नंबर टाका. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येईल. कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, आधार संलग्न मोबाईलवरती, आणि हा आलेला OTP टाकून व्हेरीफाय केल्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती आपल्याला दाखवली जाणार आहे. आता सध्याची जी स्थिती आहे, ज्याचे अर्ज ऑलरेडी गेलेले आहेत त्यांना हप्ता वितरणाची स्थिती पाहायची आहे. त्यांनी स्थिती पहावरती क्लिक करायची आहे. दोन योजना आहेत, संजय गांधी निराधार व श्रावण बाळ सेवानिवृत्ती योजना. आपण या योजनेचे लाभार्थी असाल ही योजना याच्यामध्ये निवडायची. त्याच्यानंतर आपल्याला तो रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो टाकायचा आणि सर्चवरती क्लिक करायचं. आपल्या ॲप्लिकेशन नंबर टाकून सर्चवरती क्लिक केल्याबरोबर आपण या ठिकाणी पाहू शकता डिस्बर्समेंट कंप्लीट. कधी डिस्बर्समेंट झालेलं आहे ते या ठिकाणी दाखवलं जाते. आता मार्चचा हप्ता हा 14 मार्च 2026ला वितरित करण्यात आलेला आहे. त्या वितरण स्थिती दाखवली जात आहे. डिस्बर्समेंट झालेले अर्थात आपला हप्ता वितरित झालेला आहे. त्याचा काही कारणास्तव हप्ता जमा झालेला नसेल. काही कारण बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना आता KYC करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्यांना इथे लाभार्थ्यांना पेंडिंग असं ऑफिशियल असे या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. याचा अर्थ आपल्याला कार्यालयामध्ये आपली KYC किंवा इतर काही बाकी असेल तर ती कामं करावी लागणार आहेत. याच्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात अशी एरर आलेला आहे. आणि जर आपण हप्ता वितरित झालेला असेल तर डिस्बर्समेंट कंप्लीट असं या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने हे अगदी 2 मिनिटामध्ये आपली स्थिती पाहू शकता आणि अशा प्रकारे एक अपडेटबद्दल या पोर्टलवरती करण्यात आलेला आहे. मित्रांनो, महत्त्वाची अशी एक माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून उपयोगी पडेल अशी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओसह, नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.